माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर, सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी व चोरीचे गुन्हे करणाऱ्या गंभीर गुन्ह्यांच्या घटनास्थळी लागलीच भेट देऊन गुन्हे उघडकीस आणून आरोपी यांना अटक करण्याचे आदेश दिले होते। त्याप्रमाणे माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील प्रमाणे कारवाई केली। त्याप्रमाणे सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी व अंमलदार यांचे एक पथक तयार करून पोलीस ठाण्यात घडणाऱ्या घरफोडी व चोरीचे गुन्हे उघडकीस आणून आरोपी यांना अटक करण्याचे आदेश दिले होते। दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी 5 वाजण्याच्या सुमारास गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार व पोलीस अंमलदार असे पेट्रोलिंग करत असताना पथकातील पोलीस कॉन्स्टेबल 1032 संतोष गळवे व पोलीस कॉन्स्टेबल 793 गौतम कांबळे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की कोल्हापूर रोड आकाशवाणीच्या पाठीमागे एक इसम पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट व राखाडी रंगाची जीन्स पॅन्ट घातलेला असून तो चोरीतील सोन्याच्या बांगड्या विक्री करण्याकरिता येणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने माहितीची हकीकत माननीय पोलीस निरीक्षक संजय मोरे यांना कळवून त्यांच्या सूचनेप्रमाणे वरील पोलीस पथकासह तेथे जाऊन पाहणी केली असता सदर संशयित इसमास ताब्यात घेऊन त्याचे नाव व गाव विचारलं। त्याने त्याचं नाव योगेश अनिल जाधव वय वर्ष 37 राहणार कोल्हापूर रोड कबाडे हॉस्पिटल पाठीमागे सांगली असे सांगितलं। त्यावेळी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिशात सोन्याच्या 6 बांगड्या मिळून आल्या। त्याबाबत त्याने उडवाउडवीची उत्तर दिली असता त्यास विश्वासात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदरच्या बांगड्या या सांगली येथील पटेल चौक जामवाडी येथील सूर्यवंशी यांच्या घरी चोरी केल्या होत्या असं सांगितलं। त्याप्रमाणे क्राईम अभिलेखाची पडताळणी करून माहिती घेतली असता वरील प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचं वरील नमूद आरोपी व त्याच्या ताब्यात मिळालेल्या सोन्याच्या बांगड्या पोलीस हेड कॉन्स्टेबल 1763 संदीप पाटील यांनी ताब्यात घेतल्यात। आरोपीस पुढील तपासाकामी सदर गुन्ह्यात अटक करून त्याच्याकडून चोरीस गेलेले उर्वरित मुद्देमाल 6 लाख रुपये किमतीचा 100 ग्रॅम वजनाचा सोन्याचा गोप चेन व 90,000 रुपये किमतीची 15 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन असे एकूण 10 लाख रुपये किमतीचे 200 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला। सदर गुन्ह्याचा पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल 1763 संदीप पाटील हे करीत आहेत। सांगली शहर पोलीस स्टेशन येथे नुकता जो गुन्हा दाखल झाला होता घरफोडीचा, या ठिकाणी पटेल चौक जामवाडी या ठिकाणी साधारणतः 20 तोळे इतका किमतीचे मुद्देमाल होता। साधारणतः 10 लाख रुपये त्याची किंमत होती आणि यातील आरोपी सांगली शहर पोलीस स्टेशन प्रभारी संजय मोरे त्याबरोबर DB पथक यांनी अतिशय सुरेख कामगिरी करून मोठ्या शिताफीनं आरोपीला पकडून त्याच्याकडून सर्व मुद्देमाल हा 100% मुद्देमाल जप्त केलेला आहे। यामध्ये आणखीन कोणी आरोपी आहेत का याची आम्ही तपासामध्ये पुढं चौकशी करत आहोत। त्याच्यात आरोपी निष्पन्न झाले तर त्यांच्याकडून आणखीन मुद्देमालही असल्याबाबत आम्ही खात्री करू आणि त्याचबरोबर या आरोपींनी इतर काही ठिकाणी अशा पद्धतीनं चोऱ्या केलेल्या आहेत का हेही तपासामध्ये समोर निष्पन्न होईल। तर साधारणतः 20 तोळे एकूण 10 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल या ठिकाणी पोलिसांनी हस्तगत केला आहे। त्याबद्दल आम्ही आमच्या सर्व टीमचंही कौतुक करतो आणि त्यांना योग्य तो रिवॉर्डही आम्ही लवकरच देणार आहोत।